हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट सीनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, ठीक आहे. याची रिक्रुटमेंट जी आहे ती निघालेली आहे आणि याची लास्ट डेट जी आहे ती 22 डिसेंबर आहे, ठीक आहे. 22 डिसेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येईल याचे. तर ज्यांनी पण सीनियर मॅनेजर, मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजरसाठी जे एलिजिबल आहेत ते फॉर्म फिल करू शकता, ठीक आहे. तसंच याच्यामध्ये आपण आज एक न्यू सीरीज स्टार्ट करत आहे डेप्युटी मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि मॅनेजरसाठी, जी फायनान्स अँड अकाउंट प्रोफेशनल नॉलेजची आहे, ठीक आहे. ज्याच्यामध्ये आज आपण चॅप्टर 1 फायनान्शियल अकाउंटिंगचा टॉपिक 1 अकाउंटिंग कन्सेप्ट आणि गॅप याच्याबद्दल आपण इथे एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. याच्या पहिले आपण महाट्रान्सको एलडीसी आणि जी डेप्युटी मॅनेजरची पोस्ट होती त्यासाठी सुद्धा एमसीक्यूज बनवले होते आणि आता आपण जी पोस्ट आहे सीनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर याच्यासाठी सुद्धा एक एमसीक्यू सिरीज आपण स्टार्ट करत आहे, ज्याच्यामध्ये आपण जे इम्पॉर्टंट एमसीक्यूज असणार आहे एक्झामसाठी ते याच्यामध्ये कव्हर करणार आहे. तर फायनान्शियल अकाउंटिंग, त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग, जीएसटी, इन्कम टॅक्स, फायनान्स मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट सगळ्यांचेच आपण इथे काय करणार आहे एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे डेली, ठीक आहे. तर त्याच्यामुळे ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करा. जर तुमचे लाईक्स आणि सपोर्ट जर राहिला तर ही कंटिन्यू सिरीज आपण टिल एक्झाम पर्यंत कंटिन्यू ठेवणार आहे, ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण सगळेच चॅप्टरचे जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ते कव्हर करणार आहे. तर एमसीक्यू स्टार्ट करण्याच्या आधी आपण सगळ्यात पहिले एक्झाम पॅटर्न बघूया की एक्झाम पॅटर्न काय असणार आहे फायनान्स आणि अकाउंटचा, जो मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि सीनियर मॅनेजरसाठी. आता बघा एक्झाम पॅटर्न जो आहे तो सिंपल आपला लास्ट इयरचाच आहे, जो आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज मीन्स अकाउंट्स अँड फायनान्सचे जे आहे ते क्वेश्चन्स राहतील याच्यामध्ये, जे आहे 50 क्वेश्चन्स आणि त्याच्यासाठी मार्क्स आहे 110 मार्क्स मीन्स इनडायरेक्टली डबल मार्क्स आपल्याला दिलेले आहे, ठीक आहे. तसंच सेकंड जो सेक्शन आहे तो आहे जनरल ॲप्टिट्यूडचा. त्याच्यामध्ये रिझनिंगचे जे आहे ते 40 क्वेश्चन्स राहणार आहे आणि त्याला राहणार आहे 20 मार्क्स. तसंच क्वांटिटी ॲप्टिट्यूड मीन्स मॅथ्स, त्याचे 20 क्वेश्चन्स राहणार आहे आणि त्याला मार्क्स आहे 10. आणि मराठी लँग्वेज एक सब्जेक्ट आहे, कारण की स्टेट लँग्वेज आहे तर त्याच्यामुळे जे आहे त्याचे क्वेश्चन्स राहणार आहे 20 आणि त्याचे मार्क्स आहेत 10. तर असे टोटल मिळून जर बघितले तर 130 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 150 मार्क्स टोटल असणार आहे मीन्स 130 क्वेश्चन्स आणि 150 मार्क्स. आणि याच्यासाठी कंपोजिट टाइम दिलेला आहे आपल्याला 120 मिनिट्स मीन्स 2 आवर्सचा, ठीक आहे. मीन्स 2 तासामध्ये आपल्याला 130 क्वेश्चन्स सॉल्व्ह करून 150 मार्क मिळवायचे, हा आपला टार्गेट आहे, ठीक आहे. तर हा जो पेपर पॅटर्न आहे याच्यानुसार आपण प्रोफेशनल नॉलेज याचे जे आहेत ते पूर्ण जे टॉपिक्स आहेत फायनान्शियल अकाउंटिंग किंवा कॉस्ट अकाउंटिंग, जीएसटी, इन्कम टॅक्स सगळेच जे टॉपिक्स आहेत, सब्जेक्ट्स आहेत त्याचे एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार आहे, ठीक आहे. तसंच बघा मराठी व्याकरण, त्याच्यानंतर अकाउंटिंग फायनान्स फॉर्म्युलेज बेस्ड, त्याच्यानंतर फायनान्स अँड अकाउंट, मॉक टेस्ट आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड याच्या पीडीएफ सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता, ठीक आहे. जितक्या लवकर तुम्ही प्रिपरेशनला स्टार्ट कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे जितका जास्त लवकर आपण अभ्यास करायला स्टार्ट करू तितकं आपलं प्रिपरेशन चांगलं होईल, त्याच्यानंतर आपली प्रॅक्टिस जास्त होईल, रिव्हिजन होईल आणि पूर्ण जे कन्सेप्ट्स आहेत ते कव्हर होतील. कारण की आपल्याला डेप्युटी मॅनेजरची पोस्ट आहे, मॅनेजर आहे, सिनियर मॅनेजर आहे, तर त्याच्यामुळे जे सब्जेक्ट्स आहे ते पूर्ण कंप्लीट करणं गरजेचं आहे, ठीक आहे. फक्त एक्झामचा फॉर्म भरून आणि एक्झाम टाइमला जर आपण म्हटलं की फक्त मी एक्झाम द्यायला जाणार तर ते पॉसिबल होणार नाही आहे, कारण की खूप कॉम्पिटिशन्स वाढलेली आहे. त्याच्यामुळे आत्ताच प्रिपरेशन करायचं असेल आणि आत्ताच प्रिपरेशन स्टार्ट करायचं असेल तर पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. पीडीएफ मध्ये सगळे टॉपिक्स तुमचे कव्हर होतील, जेणेकरून तुम्हाला अदर सोर्सची गरज पडणार नाही. सगळे पीडीएफ जे आहे ते एमसीक्यू वाईज दिलेले आहेत, सगळ्यामध्ये एमसीक्यू क्वेश्चन आन्सर एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेले आहेत. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, जे तुमचा प्रोफेशनल नॉलेजचा जो कन्सेप्ट आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूडचा आहे, मराठीचा आहे, हा पूर्ण जो कन्सेप्ट आहे हा क्लिअर होऊन जाणार, ठीक आहे. तर चला आज बघूया आपण आजचा जो टॉपिक आहे आपला फायनान्शियल अकाउंटिंग आणि याच्यामध्ये
कन्सेप्ट आहे आपला अकाउंटिंग कन्सेप्ट आणि गॅप याच्याबद्दलचे एमसीक्यूज आपण बघूया. आता ही जी एमसीक्यू सिरीज आहे ही टील एक्झाम पर्यंत आपण काय करणार आहे, कंटिन्यू ठेवणार आहे, ज्याच्यामध्ये सगळेच सब्जेक्टचे आपण एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जर काही प्रॉब्लेम असेल फॉर्म फिल करण्यामध्ये तर तुम्ही डायरेक्टली मेसेज किंवा कॉल करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे. ठीक आहे. तसंच बघा मी सांगितलेलं आहे की फायनान्स आणि अकाउंटची पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 चॅप्टर्स कव्हर केलेले आहे, ऑल इन वन आहे आणि 7000 प्लस एमसीक्यूज दिलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, कारण की टफ एक्झाम होणार आहे, त्याच्यामुळे प्रिपरेशनचा पूर्ण सोर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. तर त्याच्यामुळे ज्यांना पण पाहिजे असेल व्हॉट्सअपला मेसेज करून परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण अकाउंटिंग कन्सेप्ट आणि गॅप याचे काही एमसीक्यूज. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, विच कन्सेप्ट अज्युम दॅट द बिझनेस विल कंटिन्यू इनडेफिनेटली. ठीक आहे, बघा व्यवसाय सतत चालू राहील असे कोणते तत्व मानते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रेडियन्स, सेकंड गोइंग कन्सर्न, थर्ड कन्सिस्टन्सी आणि फोर्थ मॅचिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड गोइंग कन्सर्न, सतत चालू संस्था. बिकॉज गोइंग कन्सर्न अज्युम द बिझनेस विल कंटिन्यू अँड नॉट शट डाऊन. बिकॉज प्रेडियन्स इज डिफरंट. ओके, प्रेडियन्स पण सेमच असतं, पण प्रेडियन्स काय डिफरंट आहे. इट हँडल कॉशन रिपोर्टिंग ओनली. ओके, नेक्स्ट सेकंड, रेव्हेन्यू इज रिकॉग्नाइज वेन अर्न नॉट वेन कॅश इज रिसिव्ह. विच कन्सेप्ट इज धिस. महसूल मिळाल्यावर नोंदवतात, रोख मिळेपर्यंत वाट पाहत नाही, हे कोणते तत्व आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश कन्सेप्ट, एंटिटी, मटेरियलिटी अँड ॲक्युरल कन्सेप्ट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ॲक्युरल कन्सेप्ट, हक्क तत्व. बिकॉज ॲक्युरल कन्सेप्ट रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन when they occur not based on cash flow. Next, third, recording only item measurable in money is based on which concept. फक्त पैशात मोजता येणाऱ्या गोष्टी नोंदवल्या जातात, हे कोणते तत्व आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एंटिटी, मनी मेजरमेंट, ड्युअल एक्सेप्ट अँड कन्सिस्टन्सी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मनी मेजरमेंट, धन मापन तत्व. बिकॉज ओनली मॉनिटरी मेजरेबल आयटम्स आर रेकॉर्डेड, इमोशन्स और एम्प्लॉय स्किल कॅन नॉट बी मेजर्ड. ओके, नेक्स्ट फोर्थ, व्हॉट डज द मॅचिंग कन्सेप्ट रिक्वायर. मॅचिंग तत्वानुसार काय आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चार्जिंग एक्सपेन्सेस इज द सेम पिरियड ॲज रेव्हेन्यू, second reporting revenue on cash receipt, third disclosing all material fact and fourth using consistent method. The correct answer आहे first charging expenses in same period as a revenue, खर्च तेवढ्याच कालावधीत दाखवणे. because expenses must be matched with related revenue to measure correct profit. okay, next fifth, full disclosure concept mandate what. पूर्ण प्रकटीकरण तत्वानुसार काय आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिपोर्ट ओनली कॅश ट्रान्झॅक्शन, सेकंड डिस्क्लोज ऑल मटेरियल फॅक्ट, थर्ड यूज कन्सिस्टंट मेथड आणि फोर्थ चार्ज एक्सपेन्सेस टू रेव्हेन्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिस्क्लोज ऑल मटेरियल फॅक्ट, सर्व महत्वाच्या माहितीचे प्रकटीकरण. बिकॉज युजर मस्ट गिव्ह ऑल इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. नेक्स्ट सिक्स्थ, प्रोडियन्स कन्सेप्ट इज व्हायोलेटेड व्हेन. सावधता तत्व कधी मोडले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट अंडरस्टेटेड, सेकंड प्रॉफिट ओव्हरस्टेटेड, थर्ड मायनर एक्सपेन्सेस इग्नोर्ड अँड फोर्थ असेट रेकॉर्डेड ॲट कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रॉफिट ओव्हरस्टेटेड, नफा जास्त दाखवला. बिकॉज प्रोडियन्स प्रिव्हेंट ओव्हरस्टेटमेंट, वन मस्ट बी कॉशियस अँड कन्झर्वेटिव्ह. ओके, नेक्स्ट सेवन्थ, एंटिटी कन्सेप्ट इज व्हायोलेटेड व्हेन. स्वतंत्र अस्तित्व तत्व कधी मोडते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनर पर्सनल एक्सपेन्सेस इन बिझनेस अकाउंट, सेकंड रेव्हेन्यू ऑन ॲक्युरल बेसिस, थर्ड डेप्रिसिएशन चार्ज अँड फोर्थ कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ओनर्स पर्सनल एक्सपेन्सेस इन बिझनेस अकाउंट, मालकाचे वैयक्तिक खर्च व्यवसायात नोंदवते. बिकॉज बिझनेस इज सेपरेट फ्रॉम ओनर अँड मिक्सिंग पर्सनल एक्सपेन्सेस violate the concept. Next 8, what does the historical cost concept say.
ऐतिहासिक खर्च तत्व काय सांगते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट असेट रेकॉर्डेड ॲट मार्केट व्हॅल्यू, सेकंड असेट रेकॉर्डेड ॲट ओरिजिनल कॉस्ट, थर्ड असेट रिव्हॅल्यूड एव्हरी इयर अँड फोर्थ ओनली कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड असेट रेकॉर्डेड ॲट ओरिजिनल कॉस्ट, खरेदी किमतीवर मालमत्ता, बिकॉज असेट्स आर रेकॉर्डेड ॲट द प्राइस पेड ऑन परचेस, नॉट करंट मार्केट व्हॅल्यू. नेक्स्ट नाइन्थ इन्व्हेंटरी व्हॅल्यू ॲट लोअर ऑफ कॉस्ट ऑर NRV फॉलो विच प्रिन्सिपल. साठा खर्च किंवा निव्वळ वसूल रकमेतील कमी किमतीवर मोजतात हे कोणते तत्व? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रुडियन्स, कन्सिस्टन्सी, मॅचिंग, डिस्क्लोजर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रुडियन्स, सावधता, बिकॉज प्रुडियन्स अवॉइड ओव्हरस्टेटिंग इन्व्हेंटरी व्हॅल्यू. ओके. तसंच बघा मराठी व्याकरणची सुद्धा PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये थेरी प्लस MCQs कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th कन्सिस्टन्सी कन्सेप्ट एन्श्युअर व्हॉट. सातत्य तत्व काय सुनिश्चित करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिझनेस ओन सेपरेशन, सेकंड सेम अकाउंटिंग मेथड यूज इयरली, थर्ड रेव्हेन्यू ऑन कॅश बेसिस अँड फोर्थ डिस्क्लोजर ऑफ मटेरियल फॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेम अकाउंटिंग मेथड यूज इयरली, दरवर्षी तीच पद्धत, बिकॉज सेम मेथड अलाव कंपॅरिझन अक्रॉस इयर. नेक्स्ट 11th ड्युएल कन्सेप्ट मीन्स व्हॉट. दुहेरी परिणाम तत्वाचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट असेट इक्वल्स टू लायबिलिटी, सेकंड एव्हरी ट्रान्झॅक्शन अफेक्ट टू अकाउंट्स, थर्ड मटेरियल आयटम डिस्क्लोज अँड फोर्थ ओनली मॉनिटरी आयटम रेकॉर्डेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एव्हरी ट्रान्झॅक्शन अफेक्ट्स टू अकाउंट. प्रत्येक व्यवहार दोन खात्यावर परिणाम करतो, बिकॉज ईच ट्रान्झॅक्शन हॅज बोथ डेबिट अँड क्रेडिट इफेक्ट. नेक्स्ट 12th मटेरियलिटी कन्सेप्ट अलाउज व्हॉट. महत्व तत्व काय करण्यास परवानगी देते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोर ट्रायव्हल आयटम, सेकंड ओव्हरस्टेट प्रॉफिट, थर्ड चार्ज ऑल एक्सपेन्सेस इमिडिएटली अँड फोर्थ रिकॉग्नाइज रेव्हेन्यू अर्ली. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इग्नोर ट्रायव्हल आयटम, किरकोळ गोष्टीत दुर्लक्षित करणे, बिकॉज इनसिग्निफिकंट आयटम कॅन बी इग्नोर्ड सिन्स दे डोंट अफेक्ट डिसिजन. नेक्स्ट 13 व्हॉट डज सबस्टन्स ओव्हर फॉर्म एन्श्योर. रूपापेक्षा सार तत्व काय सुनिश्चित करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लीगल फॉर्म इज रेकॉर्डेड, सेकंड इकॉनॉमिक रियालिटी इज रेकॉर्डेड, थर्ड ओनली कॅश ट्रान्झॅक्शन अँड फोर्थ कन्सिस्टंट मेथड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इकॉनॉमिक रियालिटी इज रेकॉर्डेड. आर्थिक वास्तव दाखवले जाते, बिकॉज इट फोकस ऑन रियल इकॉनॉमिक सिच्युएशन रॅदर दॅन जस्ट लीगल फॉर्म. नेक्स्ट 14 रिअलायझेशन कन्सेप्ट इज व्हायोलेटेड व्हेन. प्रत्यक्षीकरण तत्व कधी मोडते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेव्हेन्यू रेकॉर्डेड बिफोर डिलिव्हरी, सेकंड एक्सपेन्सेस मॅच विथ रेव्हेन्यू, थर्ड असेट रेकॉर्डेड ॲट कॉस्ट अँड फोर्थ मायनर एक्सपेन्सेस इग्नोर्ड. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रेव्हेन्यू रेकॉर्डेड बिफोर डिलिव्हरी. माल देण्याआधी महसूल दाखवावा, बिकॉज रेव्हेन्यू मस्ट बी रिकॉग्नाइज ओनली व्हेन गुड्स ऑर सर्व्हिस आर ऍक्च्युअली डिलिव्हर्ड. नेक्स्ट 15 चेंजिंग अकाउंटिंग मेथड विदाउट डिस्क्लोजर व्हायोलेट विच कन्सेप्ट. पद्धत बदलून माहिती न दिल्यास कोणते तत्व मोडते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्सिस्टन्सी, सेकंड फुल डिस्क्लोजर, थर्ड प्रुडियन्स अँड फोर्थ मॅचिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फुल डिस्क्लोजर, पूर्व प्रकटीकरण, बिकॉज एनी चेंज इन अकाउंटिंग पॉलिसी मस्ट बी कम्युनिकेट टू युजर. ओके. तसंच बघा मराठी व्याकरण, त्याच्यानंतर फॉर्म्युला प्रॉब्लेम बेस्ड PDF, अकाउंट कम्प्लीट PDF, मॉक टेस्ट आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड सर्व PDF जे आहे ते अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट PDF आहे. आतापासून प्रिपरेशन चालू जर केलं तर एक्झाम पर्यंत आपली रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.